बिरवाडी आयोजित भव्य आणि दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते। सुरेख असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय, तितकं सुरेख असं नियोजन आपण पाहू शकतो। अप्रतिम अशी खेळपट्टी, आउटफील्ड देखील चांगली पाहायला मिळते, बाउंड्री कर्टन्स आपल्याला पाहायला मिळतात। त्यासोबतच विचार केला तर प्रत्येक संघाला 12 टी-शर्ट देखील दिले जात आहेत, त्यामुळे एक भव्य आणि दिव्य अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते। अगदी धडाक चषकाचा विचार तर त्या स्पर्धेचा अगदी मी म्हणेल टक्कर देणारी स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते। मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक देखील आहे, शुल्क मी म्हणेल नोंदणी फी आपल्याला पाहायला मिळते 5,500 ची मात्र एंट्री फी आहे आणि त्याला अनुषंगून पाहिलं तरी ही भव्य आणि दिव्य अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते। मॅच आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या फेरीतली एका बाजूला तर अजून एका गोष्टीची नोंद करून घ्यायची, जो तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचंय तो तुम्ही ऑब्जेक्शन इन बिटवीन मॅच मध्ये तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। एकदा सामना फिनिश झाला की तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकणार नाहीत। पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि पहिल्या मॅचचं समीकरण कशा प्रकारे होईल याचं धावतोरण ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय व्हॉइस ऑफ कल्याण ग्रामीण म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे बंधुराज प्रसन्न चव्हाण यांना, ज्यांच्या वाणीतून आपण ऐकणार आहोत खेळाचा पुढील सत्र। थँक्यू सो मच आदरणीय प्रथमजीत चव्हाण सर। ज्यावेळेस पहिला बॉल पडण्यात येईल आम्ही टाइमिंग नोट करू, याची नोंद करून घ्यायची है। हर सर जहां झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वो समंदर होता है। जीवन के इस कर्म भूमि में युद्ध तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है। पहिला बॉल हुक केलाय, फाईन लेगचा फिल्डर झालाय बीट आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। पहिल्या बॉल वरती नशिबाची साथ मिळती आणि बॉल सीमा पलीकडे फाईन लेगला क्लिअर करत दमदार चौकार। थँक्यू सो मच। आसनगाव संघ ज्यावेळेस निघला होता चहा सोबत बिस्किट नाही तर चहा सोबत नशीब खाऊन आला की काय, हा प्रश्न नक्की पडेल। कारण पहिल्या बॉल वरती जिथे एकही धाव नव्हती पाहिजे तिथे 4 धावा मिळाल्या, चौकार आलाय, धावसंख्या 4 या आकड्यावरती। फटका लाजवाब ऑन साइडला, मागच्या बॉल वरती नशिबाची साथ होती मात्र यावेळेस फटका दमदार पाहायला मिळतोय। बॉल निघून चाललाय मिड विकेटला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर। फलंदाज गणेशच्या बॅट मधून शुभारंभ जबरदस्त, ड्रीम स्टार्ट, बॉल सीमा पार, खासदार ट्रॉफी षटकार। चौकारानंतर षटकार आलाय, धावसंख्या 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल। जबरदस्त ड्रीम स्टार्ट, स्वप्नवर्त सुरुवात। इथे स्विच हिट अटेम्प्ट, फटका लाजवाब, पॉइंटचा फिल्डर बीट आणि बॉल सीमा पलीकडे। स्विच हिट विकेट, मॅसिव्ह हिट, बॉल सीमा पार, जबरदस्त प्रहार, चौकार। क्षणी प्रेमात पडावं अशी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक, ज्याप्रमाणे आपल्या सर्वांचे लाडके माननीय श्री नामदार बाल्यामामा म्हात्रे साहेब हे नाव आहे, त्याचप्रमाणे ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। खासदार चषक, खोल टप्प्याचा बॉल, डोक्यावरती हात ठेवले कारण माहिती आहे सो क्लोज, अगदी जवळून एस्टेनचा हा बॉल गेला। क्रिकेट यालाच म्हटलं जातं, 1 इंचचा फरक असतो। 1 इंचने तुम्ही विचारा, ज्यावेळेस MS धोनीचा रनआउट झाला त्यावेळेस संपूर्ण भारत रडला होता। क्रिकेट इज अ गेम ऑफ इंचेस, सातत्याने मी उल्लेख करतो। यावेळेस शॉर्टर वन टाकायचा प्रयत्न मात्र गुडलँड स्पॉट वरती चेंडू पडला, फक्त दिशा दाखवली एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला। शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फील्ड करण्यात येईल, तोपर्यंत घेतलेली सिंगल, एका धावेने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती। 5 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या धावफलकावरती 15 आकड्यावरती पाहायला मिळेल। षटक क्रमांक पहिला मार्ग आहे पॉवर प्ले मध्ये, डीप मध्ये 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील। डीप मध्ये असतील लॉंग ऑफ, डीप मध्ये मिड विकेट, इनसाइड द सर्कल वाइडिश मिड ऑन। 1 खेळाडू मिड ऑन मध्ये पाहायला मिळेल। शॉट स्क्वेअर लेग, शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन, शॉट पॉइंट क्षेत्रामध्ये 1 फिल्डर, शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर। मिड ऑफचा जो फिल्डर होता तो मिड ऑन मध्ये आलाय आणि आता
लॉंग ऑफचा फिल्डर वायडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर मिड ऑन क्षेत्रामध्ये आणि मिड ऑफ क्षेत्रामध्ये एक फिल्डर पाहायला मिळेल. फील्डची रचना रचना आपण पाहू शकतो पहिल्या षटकासाठी, म्हणजे बॉल जे टाकले जातील कट आणि पुलसाठी टाकले जातील. इन द सेन्स गुडलेन स्पॉटवरती आता गोलंदाजी केली जाईल, कारण एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मारण्यास परवानगी आहे आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये मारण्यास परवानगी आहे. यावेळेस चांगला चेंडू, जबरदस्त बॉल, डॉट बॉलने षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आसनगाव संघाची धावसंख्या आपल्याला 15 पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये सुरुवात ही दमदार आपण पाहू शकतो. जितकी सुरुवात दमदार आहे तितकंच दमदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. विशेष कौतुक करेल मी आदरणीय माननीय श्री मनीष शेठ खाडे साहेबांचं, ज्यांच्या नियोजनबद्ध आपण पाहू शकतो ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. सकाळी येतात, सकाळी आल्यानंतर प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. मग ऑफिशियल्स असतील, मग मैदान असेल, मग असतील संघ, प्रत्येकावरती खारीची तीक्ष्ण नजर ज्यांची असते ते आमचे आदरणीय मनीषजी खाडे सर, त्यांच्या समवेत मनोजजी वेखंडे सर, जे देखील सह आयोजक आहेत, ज्यांनी आम्हाला खऱ्या अर्थानं आज समालोचन करायची संधी दिली. आधारस्तंभ आहेत या स्पर्धेचे, त्यांचं आम्ही विशेष कौतुक करू. आमचे ललित दादा आहेत, जे त्यांच्या खांद्याला खांदा लावून जबरदस्त कामगिरी करतात. ललित दादांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करू आणि आभार व्यक्त करू दर्शन दादांचं. त्यांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे, वसुलीबाई म्हणून त्यांची ओळख आहे. यावेळेस शॉर्टर वनचा वापर करण्यात आला, मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र इथे आपण पाहू शकतो डॉटबॉलची होत असताना समाप्ती. एज अ स्कोरर आपल्याला लाभलेले आहेत शशिकांतजी पाटोले सर, मॅन फ्रॉम शेंद्रून. जबरदस्त स्कोररच्या भूमिकेमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं आपण सकाळच्या सत्रामध्ये विशेष कौतुक करू. जिथे जिथे मोठी स्पर्धा होते त्यावेळेस नक्की पाटोले सरांचं नामोल्लेख होतं. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, स्टिकरला बॉल लागलाय, त्यानंतर बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. सिंगल कंप्लीट झाली. कॉल फॉर द सेकंड. डीप पॉइंट मधून जोपर्यंत फिल्डिंग होईल चांगली, 2 धावा ज्या मात्र सहज रीतीने होत असताना कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, डीप मध्ये फिल्डर असेल. सिंगल कंप्लीट. कॉल फॉर द सेकंड. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा होत असताना कंप्लीट. 2 धावा कंप्लीट. धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचले 19 या आकड्यावरती. या स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष सहकार्य आहे, या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय उद्योजक आणि समाजसेवक श्रेयसदादा वेखंडे साहेब देखील मॅच एन्जॉय करतायत आणि त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही क्रीडा स्पर्धा आपण सर्व अनुभवत आहात. ती म्हणजेच खासदार चषक 2024 हे दमदार आयोजन. ज्याप्रमाणे प्रथम सरांनी उल्लेख केला की बघता क्षणी प्रेमात पडावं, ज्याप्रमाणे धडाकेबाज चषक असतो अगदी त्याला तोडीस तोड असा शहापूरचा धडाकेबाज चषक, अर्थातच खासदार ट्रॉफी 2024. यावेळेस ऑन द नी नटराज मुद्रा स्टाईल मध्ये ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये डीप मध्ये फिल्डर होते, त्यांच्या डोक्यावरून बॉलला पाठवून दिलंय सीमारेषा पार. हाय अँड हायटी मायटी हिट बाय द मायटी मॅन. फलंदाज गणेशच्या बॅट मधून आलेला हा जबरदस्त प्रहार, षटकार. षटकाराला धावसंख्या धावफलकावरती 25. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, डीप मध्ये असतील फिल्डर, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल सीमा पार आलेला. शेवटच्या बॉल वरती चौकार आणि 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 29. 29 धावा पाहायला मिळतील. डोलकामवरून दूरवरचा प्रवास करून आज बेलवली संघ इथे दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित झालाय. त्यांचं आम्ही विशेष असं कौतुक करू, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही. तुम्ही दिलेला वेळ हा फार महत्त्वाचा असतं. आयोजकांकडून जर तुम्ही आज पार्टी मागाल तर ते तुम्हाला पार्टी देतील, मात्र ते तुम्हाला वेळ देऊ शकत नाही. मात्र वेळेच्या बाबतीमध्ये तुम्ही सहकार्य केलं त्याबद्दल आदरणीय मनीष खाडे सरांच्या माध्यमातून आपलं विशेष कौतुक करणं बनत आहे. कारण क्रिकेट जो आहे तो नाण्याच्या 2 पैलूंसारखा असतो. एका साईडला तुमचा परफॉर्मन्स आणि दुसऱ्या साईडला तुमचा डिसिप्लिन. तो डिसिप्लिन कुठे तुम्ही दाखवायचा? खेळामध्ये दाखवायचा. तो डिसिप्लिन तुम्ही कुठे दाखवायचा? तर टाइम मध्ये दाखवायचा. आणि तो टाइम दाखवलाय बेलवली संघाने. त्यांचं आपण विशेष
असं कौतुक करू. तुर्तास मॅचच्या दिशेला वळूया जिथे 2 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या 29 या आकड्यावरती कमबॅक करणं हे फार महत्वाचं आहे. पाटोळे सर काय म्हटलं जातं, जिंदगी का रास्ता यूं ही इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, जब तक ना पड़े पत्थर पर हातोड़े के गाव, अरे तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. कमबॅक आता इथून करावा लागेल कारण 2 षटकांमध्ये 14.50च्या सरासरीने 29 धावा कुठल्या गेल्यात. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. निलेश टांगरे आपल्याला पाहायला मिळतील या तिसऱ्या षटकामध्ये. निलेश ज्युनियर, निलेश सिनियर, 2 निलेशची जोडी या मैदानावरती या संघाकडून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. निलेश टांगरे आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. डाऊन द बॉल आले. दिस इज माय कॅच अँड आय वॉज शुअरली टेकन असं म्हणत असताना फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त निलेशची झेल पाहायला मिळतीये. फलंदाज होतोय फेल आणि विकेटचं होत असताना पतन. ज्या विकेटची नितांत गरज होती ती विकेट मिळाली आहे. फलंदाज किरणची खेळी होत असताना समाप्त. किरण बॅक टू दी पवेलियन. स्वागतम, शुभ स्वागतम, सस्नेह स्वागतम. याच दरम्यान दर्शन दादा उर्फ सर्वांचे लाडके वसुलीबाई यांची उपस्थिती पाहायला मिळते. कॅनडा रिटर्न आहेत आणि त्यांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. आवरे संघ विनंती असेल आपण मुख्य मंचा जवळ यायचंय. आयोजकांनी आपल्याला कॉल केला आहे. सो विनंती असेल टीम आवरे आपण लवकरात लवकर मुख्य व्यासपीठाजवळ या. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल खिचून मारायचा प्रयत्न होता ऑन साइडला. लॉफ्टेड ड्राइव्ह मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. निलेश डोंगरेने कमबॅक जबरदस्त केलंय. आपल्या नावाची छाप सोडत असताना ज्याप्रमाणे कॅप्टनने सांगितलं आमच्याकडे निलेश आहे जो चांगली गोलंदाजी करू शकतो, तर निलेश जबरदस्त गोलंदाजी केली आहे. मात्र यावेळेस चेंडू हवेमध्ये कॅन्डीच्या बॅट मधून जबरदस्त प्रहार पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर त्यांच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला क्लिअर करत फलंदाजच्या बॅट मधून निघाला अग्नीच्या ज्वाळा. बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. 6 धावांसाठी षटकार. नाही सुरुवात जी होती ती फार जबरदस्त आहे. थोडासा ब्रेक जरूर लागला होता. आता त्यानंतर कॅन्डीची बॅट बोलतीये. बॅक टू बॅक हा दुसरा फटका. लाजवाब स्ट्रोक बॉल सीमा पलीकडे. ओव्हर द बॉलर हेड डाऊन द ग्राउंड. हा दमदार षटकार. मॅच आलेला षटकार आणि षटकाराच्या साथीने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोचेल ऑन द बोर्ड 41. 41 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 41 धावा धावफलकावरती. चेंडूंचा विचार केला चेंडू देखील झालेत 5. कॅन्डीची बॅट मैदानावरती बोलतीये. कॅन्डी असा खेळाडू आहे. आसनगाव संघ ज्या खेळाडूच्या अवतीभवती फिरतो असा खेळाडू म्हणजे कॅन्डी. त्याच्या बॅट मधून आले 2 सलगचे षटकार. यावेळेस ऑफस्टमच्या बाहेर शफल झाले. ऑन साइडला फुल केलाय आणि बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3rd इन अ रो. तिसरा खणखणीत प्रहार कॅन्डीच्या बॅट मधून. जबरदस्त खासदार चषक षटकार. तीन ओव्हरची समाप्ती. धावसंख्या एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 47 धावा. आफ्टर 3 is on 47 with loss of 1 wicket. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 47 धावा धावफलकावरती आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम आसनगाव संघ जबरदस्त पोझिशन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 12 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट झालेत. कौतुक करावं लागेल. आता मात्र एक विनंती असेल की हा जो शेवटचा षटक आहे त्याला 5 मिनिटांपेक्षा कमीचा अवधी लावा. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 47. आसनगाव टीम आता फ्रंट फुट पोझिशन वरती जरूर आहे. मात्र कमबॅक करावा लागेल. ते म्हणजे टीम खैरपाडा या संघाला.
प्रेमवीर स्पोर्ट्स खैरपाडा विपक्ष आसनगाव अशी लढत मैदानावरती पाहायला मिळते। मात्र कुठला संघ विजय होईल हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं राहणार आहे। शिवतेज क्रिकेट संघ आसनगाव विपक्ष प्रेमवीर स्पोर्ट्स खैरपाडा। शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाचा पहिला बॉल जो मात्र थोडासा खराब पाहायला मिळतो। व्हाईट बॉल कमबॅक करावं लागेल मैदानावरती टीम प्रेमवीर स्पोर्ट्स खैरपाडा या संघाला, कारण शिवतेज क्रिकेट संघ आसनगाव सध्याच्या स्थितीला फ्रंट फूट पोझिशन वरती आपल्याला पाहायला मिळेल। ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, चेंडू थोडासा टॉस झाला। पाटील सर जर आपण पाहिलं तर अनएक्सपेक्टेड टेक ऑफ थोडासा मिळालाय। आपण ज्यावेळेस मैदानावरती गेलो ती खेळपट्टी निरखून पाहिली तर खेळपट्टीवरती थोडेसे आपण पाहू शकतो स्क्रॅचेस आहेत। स्क्रॅचेसला बॉल पडला तर तो बॉल थोडासा एक्स्ट्रा टॉस होतो आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं। थोडासा चेंडू टॉस झाला आणि ज्यावेळेस थोडासा जरी चेंडू टॉस होतो त्यावेळेस फलंदाजाच्या मनामध्ये कटाक्ष येतो। पुन्हा एकदा आता चेंडू खाली राहिलाय, जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय। मागचा बॉल अनएक्सपेक्टेड टेक ऑफ, या बॉल वरती सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली। गुड बॉलिंग आणि त्यासोबतीला जबरदस्त कमबॅक करत असताना आपण पाहू शकतो गोलंदाज संतोष यांना आणि संघ प्रेमवीर स्पोर्ट्स खैरपाडा संघाला धावसंख्या 48 या आकड्यावरती आज आमच्या सोबत जॉईंट झालेले आहेत। खरं तर तेच जॉईंट होते, मी आज आलोय। शैलेश दादा UTC अँड कंपनी, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत। मोठ्या भावाप्रमाणे आम्हाला सातत्याने ज्यांचं प्रेम पाहायला मिळतो। यावेळेस मंकी विकेट, बडी मछली जाल में या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी। फलंदाज कॅन्डी यांची खेळी होत असताना इथे समाप्त, विकेट्स होत असताना पतन, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मंकी विकेट, फलंदाज बाद। गाणं होता की सबसे अलग जिसकी झलक, ते आमचे मनीषजी खाडे सर आणि मनोजजी वेखंडे सर ज्यांनी जबरदस्त नियोजन केलंय आणि त्यांच्या नियोजनबद्ध आपण पाहू शकतो। ही क्रीडा स्पर्धा बघता क्षणी प्रेमात पडावं अशी ही क्रीडा स्पर्धा आपण सर्वजण अनुभवत आहात। स्कोरच्या भूमिकेमध्ये आदरणीय शशिकांतजी पाटोळे सर आपल्याला पाहायला मिळतील। शैलेश दादा, संदीप दादा आणि सूरज हे आपल्याला ॲज अ लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण टीम पाहायला मिळेल। तसेच दशरथ सर आणि तावडे सर आणि अभि सावंत सर हे 3 ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतील। तिघांचं आपण कौतुक करू। यावेळेस झालेली मिस्टेक मैदानावरती थोडासा मिसकम्युनिकेशन आणि झालेला घातपात अपघात, विकेटचा होत असताना पतन स्ट्रायकिंग एंड वरती ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो। कलेक्शन फार जबरदस्त, एका हातामध्ये कलेक्शन, त्यानंतर थ्रो, एस्टनचा वेध घेणारा बॉल आणि स्ट्रायकिंग एंड वरती बडी मछली जालमे 14 चेंडू 30 धाव्यांची विध्वंसक आणि विस्फोटक खेळी करणारा गणेश आता माघारी परततोय। मात्र बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला मित्रांनो हरकत नाहीये, कारण सकाळच्या सत्रामध्ये आपल्या बॅटिंगने सर्वांचं मन ज्या खेळाडूने जिंकले तो गणेश आता मैदानाच्या बाहेर जातोय। गडी गमावलाय दुसरा टीम आसनगाव संघाने। आवरे संघाचे कर्णधार आणि बेलवली संघाचे कर्णधार, दोन्ही संघांच्या कर्णधारांना नम्रतेची विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे। जर कॅप्टनने रिपोर्टिंग केली नाही कमी ओव्हरचे सामने खेळवले जातील याची देखील आपण नोंद करून घ्यायची आहे। त्यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल। अभि सावंत सर आपल्याला पाहायला मिळतात। ज्यावेळी शहापूर असो, शहापूरच्या बाहेर असो, मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात तेव्हा आयोजक आवर्जून जे नाव घेतात ते नाव म्हणजे अभि सावंत सर, ते आपल्याला पाहायला मिळतात मेन पंचांच्या भूमिकेमध्ये। दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतील स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्यांनी जबरदस्त पंचांची भूमिका ठेवली असे तावडे सर, आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये एक जबरदस्त खेळाडू आणि तितके जबरदस्त असे पंच अर्थात दशरथ सर पाहायला मिळतील। आडव्या पट्ट्याने जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय, डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मधून बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर। शेवट गोड करत असताना हा दमदार स्ट्रोक, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। अब तक 56 अशी धाव संख्या धाव फलकावर आपण पाहू शकतो। शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत।
यावेळेस आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र फिंगर रोल केले गेले होते. शशिकांत सर, ज्यावेळेस डेथ ओव्हर असतात त्यावेळेस अगदी तुम्हाला फिंगर रोल करणं गरजेचं आहे, व्हॅरिएशनचा वापर करणं फार महत्त्वाचं असतं. इथे आपल्याला तेच पाहायला मिळालं. गोलंदाज संतोषच्या माध्यमातून एक षटकार जरूर खाल्लाय, मात्र 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्यात. जर तुम्ही 5 चेंडूंमध्ये 9 धावा खर्च केल्यात तर जबरदस्त गोलंदाजी नक्की आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेस लाईन पाहावी लागेल, चांगली लाईन आहे. डॉट बॉलची होत असताना समाप्ती, एंड ऑफ अ 4th ओव्हर. चौथ्या षटकाचा वाजवी खेळ इथे समाप्त होतोय. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर अब तक 56 अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल आणि 4 षटकांमध्ये टीम प्रेमवीर स्पोर्ट्स खैरपाडा संघाला विजयासाठी असेल 57 धावांची आवश्यकता. मात्र विनंती असेल आवरे टीम आणि बेलवली टीम दोन्ही संघांचे कॅप्टन चला टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचे. सामना 4 ओव्हरचा असेल. 4 फ्रेश गोलंदाजांचा यूज करणं बंधनकारक आहे. बाकी जी नियमावली आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत आयोजकांच्या मार्फत पोहोचून देऊ. दोन्ही संघांच्या कॅप्टनला नम्रतेची विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. पहिली मॅच जी मात्र झालेली आहे आता सुरू आणि एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 56 धावा धावफलकावरती प्रथमतः बॅटिंग करत असताना शिवतेज क्रिकेट संघ आसनगाव संघाच्या मार्फत बनवल्या गेल्या तर 57 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलंय प्रेमवीर स्पोर्ट्स खैरपाडा या संघासोबत. आता आपण पाहू शकतो पुढील मॅच एकीकडे आवरे संघ, दुसरीकडे बेलवली संघ. दोन्ही संघांचे कर्णधार चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. सामना 4 ओव्हरचा असेल. बेलवली संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. आवरे संघाचे कॅप्टन चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. विनंती असेल महेश शेठ भैरे साहेबांना, त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करतोय. आवरे संघाचे कर्णधार चला टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचंय. टीम आवरे आपण आपल्या कॅप्टनला टॉस साठी पाठवा. बेलवली संघाचं आपण विशेष कौतुक करू कारण डोळखामवरचा अगदी दूरवरचा प्रवास करून ते इथवर आलेत आणि इथे आल्यानंतर त्यांनी देखील दिलेल्या वेळेच्या अगोदर उपस्थिती दाखवली आहे. त्यांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. आवरे संघ प्लीज विनंती असेल आपण लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. आवरे संघ चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. वेळ वाचवणं गरजेचं आहे, अन्यथा कमी षटकांचे सामने देखील कव्हर करावे लागतील. चला बॅटिंग टीम लवकरात लवकर फलंदाज पाठवून द्यायचे. आवरे संघ या मुख्य मंचावरती यायचे आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित आहेत. मॅच साठी शुभेच्छा असतील, टॉस साठी शुभेच्छा असतील. आपण टॉस करणार आहोत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महेश शेठ भेरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करू. हेड आणि टेल स्पेशल कॉइन आहे. कॉल असेल बेलवली संघाचा. हेड असा कॉल आणि पडलाय. टेल म्हणजे टॉस जिंकलेला आहे आवरे संघाने. विनंती असेल मान्यवरांना आपण मुख्य मंचावरती जाऊन स्थानापन्न व्हा. आवरे संघ अभिनंदन. प्रथमतः आपण टॉस जिंकलात. सकाळचं सत्र सामना 4 ओव्हरचा आहे. 4 ओव्हरची मॅच. डिसिजन कळवायचा आहे. फील्ड फर्स्ट फिल्डिंग करायचा निर्णय घ्याल. समोर बेलवली संघासारखा एक नामवंत संघ आहे जो डोळखांब विभागाला बिलॉंग करतो. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून केला जाईल? आमच्या प्रयत्न 40 30 ते 25. आणि असे कुठले खेळाडू आहेत जे जबरदस्त गोलंदाजी केली तर 30 ते 35 मध्ये तुम्ही थांबवू शकता? आमची मॅच दुसरीच आहे त्याच्यामुळे काय सांगता येत नाही. हरकत नाही. दुसरी आहे मात्र शेवटची नाही. हा आशा बाळगू. नक्कीच एक आपुलकीचा आपला प्रश्न आहे की ही स्पर्धा आपल्याला जबरदस्त पाहायला मिळते. काही आपल्या विभागामध्ये जे संघ असतात त्या संघांना धडाकेबाज सारखे मोठे स्पर्धा कव्हर करता येत नाही. मात्र तितकंच तोडीस तोड अशी क्रीडा स्पर्धा म्हणजेच काय तर खासदार चषक. बिरवाडीकरांचं मी विशेष कौतुक करेल. मात्र तुमच्या माध्यमातून मला नक्की ऐकायचे या स्पर्धेविषयी मनोगत. हो मस्तच आहे, मस्त मॅच. आणि बघता क्षणी प्रेमात पडावा अशी क्रीडा स्पर्धा या मैदानाच्या विषयी आम्हाला नक्की 2 शब्द ऐकायचे आहेत. कारण असे मैदान आपल्याला सहसा पाहायला मिळत नाही. इतके सपाट असतील, हिरवागार वनराई पाहायला मिळते, कॉन्क्रीटची विकेट. या मैदानाविषयी 2 शब्द ऐकायचे आहेत.
आतापर्यंत बघितलेल्या ग्राउंडमध्ये तर हा एक नंबर ग्राउंड आहे सध्यापर्यंत. मॅचसाठी शुभेच्छा असतील. आपण येणार आहोत बेलवली संघाकडे. बेलवली संघ, प्रथमतः आम्ही तुमचं कौतुक करू, कारण डोळखाम सारख्या परिसरामधून दूरवरून तुम्ही इथे येता आणि आलेल्या वेळेमध्ये तुम्ही संपूर्ण प्रकारे तुमचं दिलेला वेळ कंप्लीट करता. काय म्हणाल, जर टॉस जिंकला असतं डिसिजन काय असतं? आमचं म्हणून फील्ड फर्स्ट असतं, पण आता बॅटिंग आली तर ट्राय करू, आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. बॅटिंग करत असताना काय एक आकडा की आपण मनामध्ये ठेवू की इतके धावांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल? एक 50पर्यंत आमचं टार्गेट आहे, तर आम्ही ट्राय करू 50पर्यंत जायचं 100%. आणि नक्कीच जर पाहायला गेलं तर भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. स्पेशली मनोज दादा असतील आमचे, त्यानंतर मनीष दादा असतील, त्यानंतर आमचे ललित दादा आहेत, आमचे वसुली भाई आहेत. यांच्याविषयी आम्हाला नक्की ऐकायला आवडेल, कारण ही इतकी मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेविषयी आम्ही सातत्याने म्हणतो, मात्र या पडद्यामागचे जे सितारे आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला नक्की ऐकायचं आहे. आयोजन तर खूप चांगलं केलं त्यांनी, कारण आम्ही डोलकामी बघून ते आलो. म्हणजे आम्हाला वाटलं होतं की बिरवाडीचं आयोजन दरवर्षी चांगलं असतं, पण यावर्षी आम्हाला चान्स दिल्याबद्दल धन्यवाद त्यांचं. मॅचसाठी शुभेच्छा असतील. आवरे संघाने टॉस जिंकला, डिसिजन त्यांचा असेल फिल्डिंगचा. थैंक यू सो मच. शैलेश सर, असं म्हटलं जातं, कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बडा नहीं, हारा वही जो लढा नाही. आता प्रयत्न करावे लागतील, कारण 4 षटकांमध्ये 57 धावांची तुम्हाला एक जी धावसंख्या ती गाठायची आहे. आणि समोर कॅन्डी सारखा एक नामवंत खेळाडू आणि असनगाव सारखा नामवंत संघ आहे, तर तुम्हाला आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. पाहूया कशा प्रकारे कामगिरी होईल. इनॅट नंबर 3 विजय पाहायला मिळतील, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती नकुल पाहायला मिळतील. चांगला चेंडू एकसा टॉस झाला, जबरदस्त गोलंदाजी. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. एव्हरी बॉल इज नॉट फॉर 6 and 4. प्रत्येक बॉल हा चौकार आणि षटकारांसाठी नसतो. काही चेंडूंवरती सिंगल डबल घेणं देखील बंधनकारक असतं. मैदानावरती तेच करावे लागेल आणि त्यासोबत चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. चेंडू हवेमध्ये, पॉइंटचा फिल्डर डाऊन द बॉल, कॅच झाली आहे कंप्लीट. गडी गमावलाय दुसरा. बॅटिंग करत असताना प्रेमवीर स्पोर्ट्स खैरपाडा संघाने विजयाची खेळी होत असताना समाप्त. शैलेश दादा, क्रिकेटमध्ये एक समीकरण असतं, 1 brings 2 विकेट, आणि तेच आपल्याला पाहायला मिळतोय. एका पाठोपाठ एक दुसरा धक्का बसतोय. टीम प्रेमवीर स्पोर्ट्स खैरपाडा संघाला फलंदाज विजय बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच. 4 चेंडूंचा खेळ या पहिल्या षटकामध्ये झालाय. पॉवरफुल बॅटिंग आपण सातत्याने पॉवर प्ले मध्ये बघतो, मात्र पॉवरफुल गोलंदाजी कशी असावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे आसनगाव संघाच्या बंटी सारखी असावी. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती करतोय. केवळ आणि केवळ 3 धावा खर्च केल्यात, 2 महत्वाचे विकेट या षटकामध्ये घेतल्यात. यावेळेस आडव्या पट्ट्याने फटका लाजवाब पाहायला मिळेल. वाटलं नव्हतं की हा बॉल सीमा रेषेच्या दिशेला जाईल, मात्र जबरदस्त स्ट्रोक गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या फिल्डर मधून जी दरी होती ती दरी भेदून चौकार मारायचा प्रयत्न जरूर करण्यात आला, मात्र मिळेल फक्त आणि फक्त इथे 1 आणि एका धावेने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. नॉन स्ट्रायकिंग एंड वरचा आता नकुल स्ट्रायकिंग एंड वरती आलाय, जो सलामीला आला होता पहिल्यांदाच या मॅच मध्ये. तो देखील आता बॅटिंग करेल. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतो. ड्राइव्ह केलाय मुंबईची मरीन ड्राइव्ह, आणि त्यापेक्षा कडक अशी फलंदाज नकुलची ड्राइव्ह. बॉलला पाठवून दिलंय, लॉंग ऑनला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त प्रहार ओव्हर द बॉलर, हेड डाऊन द ग्राउंड. हा खणखणीत खासदार चषक षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. कोण म्हणतं की मुलींवरतीच प्रेम होतो, या शॉटला पाहिलं तर या शॉट वरती देखील तुमचं प्रेम होईल, कारण आपण पाहू शकतो ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा
काय ड्राईव्ह होती, हेड पोझिशन बघा, त्यानंतर बॅट स्विंग बघा, बॅटचा पेस बघा आणि फलंदाजाची प्लेसमेंट बघा. क्लिअर बॅट स्विंग आणि क्लीन स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाज नकुलच्या बॅटमधून. षटकाराला धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचेल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 या आकड्यावरती. जो फलंदाज किरण मला वाटतंय सलामीला आला होता पहिल्या इनिंगमध्ये, त्याच्या बॅटमधून जास्त धावा नव्हत्या झाल्या, मात्र आता त्याला गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करावी लागेल. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल. फेमवीर स्पोर्ट्स खैरपाडा विपक्ष आसनगाव अशी लढाई आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. जबरदस्त महामुकाबला रंगेल याती मात्र शंका नाही आहे. समीकरण 18 बॉल 47 धावांची आवश्यकता आहे, म्हणजेच काय तर 15.67 चा आस्किंग रन रेट जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच इज ऑन. अजून देखील मॅच कुठल्याही पक्षामध्ये गेली नाहीये, कारण अजून देखील मैदानावरती नकुल जो मात्र नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे आणि तो जोपर्यंत नॉन स्ट्रायकिंग एंड वरती किंबहुना स्ट्रायकिंग एंड तोपर्यंतही आहे, तोपर्यंत या मॅच मध्ये आपण सांगू शकत नाही की कुठला संघ जिंकेल. यावेळेस मिडविकेट क्षेत्रामध्ये फटका लाजवाब पाहायला मिळतोय. बॉलला पाठवून दिले, मिडविकेटला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक आलाय दमदार स्ट्रोक, 4 धाब्यांसाठी चौकार. बॉल म्हणजे ब्रेड अँड बटर बॉलची संधी होती, त्या संधीचं सोनं केलं मिडविकेट मध्ये. फिल्डर त्याच्या बाजूने बॉलला चौकारासाठी पाठवलं. पुन्हा एकदा फुल टॉस, मात्र यावेळेस फटका फसलाय. डाऊन द बॉल लॉंग ऑन चे फिल्डर. कॅचची संधी निर्माण झाली होती, मात्र मिस्टेक झाली आहे. क्रिकेटमध्ये फुटबॉल खेळाल तर मात्र अशाच प्रकारचं काहीसं दृश्य पाहायला मिळेल. अगदी चेंडू पायाला ब्रश झाला आणि त्यानंतर डायव्हर्ट होत असताना वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर करत सीमा पलीकडे गेलाय. अजून एक नशिबाचा लकी चौकार. 4 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल 18 या आकड्यावरती. 16 चेंडू 39 धावांची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. विनंती असेल ती म्हणजेच बेलवली संघाचे प्रतिनिधी आणि आवरे संघाचे प्रतिनिधी, दोन्ही संघांचे प्रतिनिधी, चला आपण लवकरात लवकर मुख्य मंचात जवळ यायचे, कारण आयोजकांनी आपल्याला कॉल दिलेला आहे. त्यामुळे विनंती असेल दोन्ही संघ, टीम बेलवली आणि टीम आवरे, आपण लवकरात लवकर आपल्या एका प्रतिनिधीला लवकरात लवकर पाठवायचे मुख्य मंचाजवळ. 22 धावा धावफलकावरती सलगचे 3 चेंडू 3 चौकार आलेले आहेत. आता मैदानावरती थोडासा बदल आली ते पाहायला मिळतो. डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर, डीप मध्ये लॉंग ऑफ, डीप मध्ये लॉंग ऑन. एक खेळाडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये, एक खेळाडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर लो व फुल टॉस ला कन्वर्ट केले. फुल टॉस मध्ये डीप मध्ये फिल्डर असतील, फक्त बनतील दर्शक. सलगचा 4था चौकार फलंदाज निलेश कराळेच्या बॅट मधून. बॉल सीमा पार. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय चौकार. निलेश खिलारे यांच्या बॅट मधून हा यावेळेस हवेमध्ये जरूर असेल. मिड ऑन क्षेत्र वेकेंट होतं, तिथे कुठल्याही प्रकारचा फिल्डर नव्हता. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला आणि तोपर्यंत कंप्लीट झाल्या धावा. बघता क्षणी 2 धाव्यांच्या साथीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 28 या आकड्यावरती. म्हटलं जातं किस्मत किस्मत की बात है, आज झुप तो कल बरसात है. पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर ते पाऊस पाहायला मिळाला. या इनिंगच्या सुरुवातीला आपल्याला ऊन धावेंचा पाहायला मिळाला, मात्र त्यानंतर आता संघ ट्रॅक वरती येतोय. सिंगल कंप्लीट झाली एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. 2 धावेंचे प्रयत्न आणि 2 धावा बघता क्षणी कंप्लीट. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेने धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. विजयाचं समीकरण 12 बॉल आणि 27 धावेंची आवश्यकता. किरणच्या विरोधामध्ये जबरदस्त बॅटिंग केली आहे. 20 धावा खर्च झाल्यात किरणच्या या षटकामध्ये. आणि मी विशेष कौतुक करेल नकुलचं, कारण नकुलने पहिल्या बॉलवरती जो स्ट्रोक मारला तिथे त्याचा कॉन्फिडन्स दिसत होता. दुसरीकडे निलेश जे जबरदस्त कामगिरी करतात. 7 बॉल 21 धावेंची विध्वंसक आणि विस्फोटक खेळी, ज्याच्यामध्ये 4 चौकार त्यांचे इंडिव्हिज्युअल सामील आहेत. आता 12 चेंडू 27 धावेंची आवश्यकता.
जबरदस्त महामुकाबला पहिलीच मॅच आपल्याला पाहायला मिळते. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024 हे दमदार आणि दिमागदार आयोजन. 12 चेंडू 27 धावेंची आवश्यकता. हे समीकरण विजयाचं असेल टीम प्रेमवीर स्पोर्ट्स खैरपाडा संघाला. चला थोडंसं स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं देखील महत्त्वाचं असेल. आजच्या दिवसामध्ये आपल्याला 9 सामने कव्हर करायचे, सो बी फास्ट अँड बी फ्युरियस. 12 चेंडू 27 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय मनीषजी खाडे साहेब, आदरणीय मनोजी विखंडे साहेब, आदरणीय ललित शेठ आणि आदरणीय दर्शन शेठ, ज्यांना सर्व लाडाने वसुली भाई असं म्हणतात. अगदी हे 4 जण सकाळपासून जबरदस्त कामगिरी करतायत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून अगदी मी म्हणेल इथला प्रत्येक व्यक्तिमत्व जो देखील जबरदस्त कामगिरी करतोय, ज्यामध्ये प्रदीप शेठ गाडेकर साहेब असतील, किशोर शेठ बेहरे साहेब असतील, बाला शेठ बांगर साहेब असतील, देवीदास शेठ खाडे साहेब असतील, विजय शेठ बेहरे साहेब असतील, मॅगी ग्रुप ज्यामध्ये ललित शेठ खाडे साहेब आहेत, अभय शेठ लकडे साहेब आहेत, दिनेश शेठ खाडे साहेब, प्रतीक शेठ असतील, प्रफुल्ल शेठ विदे साहेब आहेत, समाधान शेठ विदे साहेब, दीपक शेठ गाडेगे साहेब आणि राजू शेठ सासे साहेब, हे सर्व मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील. त्यांची अथक मेहनत, अथक परिश्रम या संपूर्ण स्पर्धेसाठी आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फटका लाजवाब आहे. 1 धाव कंप्लीट झाली. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत 2 धाव कंप्लीट होतील. सहज रीतीने 2 धावा कंप्लीट. धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोचेल ते म्हणजेच बघताक्षणी 32 या आकड्यावरती. अजून देखील 11 बॉल 25 धावेंची आवश्यकता. 11 गेंदों में 25 रनों की आवश्यकता. जीत के लिए यह सूत्र टीम खैरपाड़ा के लिए हमें देखने को मिल रहा है. पूरी तरीके से धूप में ये मैच रंगती हुई. इस मर्तबा स्ट्रोक बेहतरीन आड़े बल्ले से गेंद को लिया. डीप में रहेंगे फील्डर, लेकिन उनके सर के ऊपर से फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई सीधे 6 रन. अब इस मैच में मजा आएगा क्योंकि 10 गेंदे जीत के लिए 19 रनों की आवश्यकता. कौन सी टीम जीतेगी ये बड़ा सवाल है, लेकिन मैच रफ एंड टफ होगा, मैच हाई वोल्टेज होगा, ये हमें मालूम है. कौन सी टीम जीतेगी ये तो 10 गेंदों के बाद हमें पता चल जाएगा. 19 रनों की आवश्यकता. 38 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज. 2 विकेट के नुकसान पर नकुल के बल्ले से यह बेहतरीन स्ट्रोक देखने को मिला. 3 गेंदे 14 रनों के ऊपर इंडिविजुअल कंट्रीब्यूशन नकुल का है और 7 गेंदे 21 रन नीलेश के बल्ले से आते हुए. अब ये मैच मैं कह सकता हूँ जनरल वार्ड में थी, वो आईसीयू में शिफ्ट हो गई है क्योंकि अब 10 गेंदे 19 रनों की आवश्यकता. गेंदबाज के ऊपर प्रेशर रहेगा. गेंदबाज कैंडी जो ऐसे सिचुएशन में हमेशा रहते हैं. फुल टॉस थी, ऑन साइड में टर्न किया. डीप में रहेंगे फील्डर और फील्डर के सर के ऊपर से 1 बाउंस ओवर द फैंस. मिलेंगे रन 4 तो टीम का बेड़ा होगा पार. आ रहा है ये बेहतरीन स्ट्रोक, इस मैच में कमबैक करने वाला बेहतरीन 4. 15 धाब्यांची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय टीम प्रेमवीर स्पोर्ट्स खैरपाडा संघाला. थोडासा आता मी म्हणेल बॅकफुट वरती संघ आसनगाव पाहायला मिळतोय. खैरपाडा संघ जो बॅकफुट वरती होता तो आता फ्रंट फुट वरती आलेला आहे. आता 9 चेंडू 15 धाब्यांची आवश्यकता. 10.00 ची आस्किंग गती असेल. 4 बॉल 18 वरती खेळत असताना नकुल, 7 बॉल 21 वरती निलेश खेळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक, वाऱ्याशी वार्तालाप करणारा स्ट्रोक. नकुलचा बॅट मधून निघाला. आता नीचा ज्वाळा बाहेर पडेल. आतोफेचा गोळा मिड विकेटला क्लिअर करत दमदार स्ट्रोक. A1 क्वालिटीचा खासदार चषक षटकार. लहरों से डरकर नौकाएं कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अगदी तेच मैदानावरती पाहायला मिळालं. प्रयत्न केले आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना आता संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवले. 8 बॉल 9 धावेंची आवश्यकता. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, कुठलाही फिल्डर नसेल. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल पॉइंट क्षेत्रामध्ये. जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. आता रन अप बॉल इक्वेशन पाहायला मिळतं. 50 अप, 50 धावा कंप्लीट झाल्यात. टीम प्रेमवीर स्पोर्ट्स खैरपाडा संघाच्या 7 बॉल 7 धावेंची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय
टीम खैरपाडासाठी. तर दुसरीकडे आसनगाव संघाच्या डोक्यावरती आता घंटा वाजली आहे, ती म्हणजेच धोक्याची. यावेळेस फ्लिक ऑफ द ब्रिस्ट बॉटमहँडचा चांगला उपयोग, मात्र प्रोटेक्शन आहे. एक धाव कंप्लीट होईल आणि अशा रीतीने षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 51 धावा. विजयाचं आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजे 6 बॉल आणि 6 धाब्यांची आवश्यकता. च्या माध्यमातून 10 धावा आल्या. किरणच्या षटकामध्ये 20 धावा खर्च झाल्या आणि कॅन्डीच्या षटकामध्ये 21 धावा खर्च झाल्या. विशेष कौतुक मी करेल नकुल यांचं, ज्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकार आलाय. दुसरीकडे निलेश कराळे ज्यांच्या बॅटमधून 4 चौकार आलेत. इंडिव्हिज्युअल जर पाहायला गेलं तर निलेश खेळत आहेत 21 वरती, तर नकुल खेळत आहेत 27 वरती. 51 धावा धावफलकावरती शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. 6 चेंडू 6 धाव्यांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती नकुल अधिकारी आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस फक्त दिशा दाखवली, कव्हरच्या दिशेला सिंगल कंप्लीट झाली. डीप एक्स्ट्रा कव्हर मधून जोपर्यंत फिल्डर येतील दुसऱ्या धावेचा प्रयत्न, स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो आणि 2 धावा कंप्लीट. आता 5 चेंडू 4 धाव्यांची आवश्यकता आहे. गणेश बॉलरचं नाव मुन्नेश पाहायला मिळेल शेवटच्या षटकामध्ये. त्याच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी आहे. आता 5 चेंडू 4 धावा त्याला डिफेंड करायचे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट यंग खेळाडू आहे आणि यंग खेळाडूच्या खांद्यावरती आता ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तेच तर प्रचंड वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर पाहायला मिळते. आता 4 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता आहे. क्षणाक्षणाला बदलणारे चित्र हे क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या मॅच मध्ये देखील तेच पाहायला मिळालं. आता 4 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता असेल खैरपाडा टीमला. फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. मिड विकेट मध्ये फिल्डर असेल. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाली आहे मिस्टेक आणि 2 धाव्यांच्या प्रयत्नामध्ये 2 धावा कंप्लीट आणि 1 शॉट. क्या बात आहे. आता या मॅच मध्ये अजून एक ट्विस्ट आलाय. एक धाव फार महत्वाची असते शैलेश दादा. एका धावेने आपण वर्ल्ड कप भारतांना पाहिलेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील एक धाव फार महत्वाची असते. ज्याप्रमाणे परीक्षेमध्ये एका गुणाला, इलेक्शन मध्ये एका मताला, त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व असतं. 3 बॉल 3 धाव्यांची चेंडूंमध्ये 3 धाव्यांची गरज आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फटका लाजवाब पाहायला मिळतोय. मॅच झाली फिनिश या चौकाराने. सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय प्रेमवीर स्पोर्ट्स खैरपाडा संघाने. हार्दिक अभिनंदन टीम खैरपाडा. हार्ड लक आणि टफ लक देऊया आपण आसनगाव संघाला. खूप चांगला खेळ आसनगाव संघाचा देखील आपल्याला पाहायला मिळाला. मात्र हार्ड लक टफ लक आणि आपण आता मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत. प्रत्येकाने जबरदस्त कामगिरी केली, ज्यामध्ये संतोष देखील आपल्याला पाहायला मिळाले. 2 इंडिव्हिज्युअल. विजय अधिकारी 0वरती बाद झाले. नकुलचा विचार केला तर नकुल 34 वरती खेळला आणि निलेश यांचा विचार केला तर निलेशने देखील 21 धाव्यांची विध्वंसक खेळी साकारली. दुसरीकडे जर पाहायला गेलं तर इकॉनॉमिकल षटक संतोष डोंगरे यांनी फेकले, ज्यामध्ये त्यांनी 9 धावा खर्च केल्या. एक महत्त्वाची विकेट घेतली आणि निलेश डोंगरे यांनी देखील 1 विकेट घेतली. मात्र थोडंसं महागडं षटक ठरलं, ज्यामध्ये 18 धावा खर्च झाल्या. निलेश कराळे यांच्या षटकामध्ये 14 आणि जेडी यांच्या षटकामध्ये 15. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत विदाउट एनी डाऊट. ज्याच्या येण्याने खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये टर्निंग पॉइंट मी म्हणेल जो मात्र झाला आणि तो खेळाडू अर्थातच